भुजबळ हे जातीयवादी आहेत, जातीयवादी दंगली तुम्ही घडू शकता अशी टीका जरांगे करते. काय ते जरांगेचं काय, तो त्याचा अभ्यास किती, त्याचं ज्ञान किती. आता वडेट्टीवार आहेत, ते उघडपणे मला इथे सुद्धा भेटू शकतात ना. ते गपचूप भेटायचं काय कारण आहे? ते का पक्षाचे नेते आहेत, विरोधी पक्ष नेते आहेत. ते मुख्यमंत्र्यांपासून तर मंत्र्यांपर्यंत, अधिकाऱ्यांपर्यंत कुणाला भेटू शकतात. त्याच्यामध्ये गुप्तपणा वगैरे ठेवण्याचं काय कारण आहे? आणि त्याच्याबरोबर संगनमत करून आम्ही आमच्या लोकांना त्रास देणार, हे कसं काय? त्याच्या तोंडाला जे काही येईल ना ते बोलतात. तो त्याचा अभ्यासाचा, ज्ञानाचा प्रश्न आहे तो. आणि आता आपणही त्याला काय यांना एवढं त्याला डोक्यावर घेतो मला कळत नाही. तो काही मराठ्यांचा लीडर नाही. मराठ्यांचे खूप लीडर आहेत मोठे मोठे, सगळेच म्हटलं तर. यशवंतरावांपासून सगळे अनेक मराठ्यांचे लीडर होऊन गेले आणि आता सुद्धा आहेत. शरद पवार आहेत, अजितदादा पवार आहेत, एकनाथराव शिंदे आहेत, त्याच्यानंतर अशोक चव्हाण आहेत, पृथ्वीराज चव्हाण आहेत. अशा अनेक कितीतरी निघतील. नवीन पण आता निघालेले आहेत. रोहित पवार सारखे नवीन, ते सुद्धा अपकमिंग आहेत. असे कितीतरी आहेत ना की ज्यांचा काहीतरी अभ्यास आहे. परंतु या सगळ्यांनी सुद्धा, किंवा या मराठा म्हणून असलेले जे नेते आहेत की जे मुख्यमंत्री राहिले किंवा नेते म्हणून राहिले, आजही आहेत, पूर्वी पण होते, पण त्यांनी नेहमी महाराष्ट्रातील सर्व घटकांना बरोबर घेऊन जाण्याचाच ध्यास धरलेला होता आणि काम केलेलं होतं. आणि त्याबद्दल सुप्रीम कोर्टाने त्यांना शाबासकी दिलेली आहे की मराठा मुख्यमंत्री असताना सुद्धा तुम्ही हा विचार केलेला नाही. कारण मराठा समाज हा सामाजिक दृष्ट्या मागास नाही म्हणून त्याला घेता येत नाही, हा दृष्टिकोन त्यांनी ठेवला आणि म्हणून त्यांना दिलं नाही. आता हे अशी सगळी मंडळी आहेत ना. हा लीडर कुठला आहे, हा कसला नेता? ह्या त्या ठिकाणचे काही वाळू चोर, काय ते दारूचे धंदे करणारे असे काही लोक आहेत, ते त्याच्या आजूबाजूला असतात आणि ते पैसा खर्च करून तेवढ्या माणसं वगैरे घेऊन येईल, तेवढ्यांचा तो लीडर आहे, नेता आहे. तो काही महाराष्ट्राचा, मराठा समाजाचा नेता नाही. त्याचा काही अभ्यासही नाही. मी आता नावं घेतली, नारायण राणे आहेत ना सगळी मोठी मंडळी. त्यांचा जो अभ्यास आहे, काय याचा अभ्यास आहे? मागे सांगितलं निवडणुकीला आम्ही उभा राहणार सगळीकडे. सगळे गोळा केले, सगळ्यांचे लोक, द्या माझ्याकडे आणून द्या, माझ्याकडे आणून द्या, माझ्याकडे आणून पेपर्स. काय झालं? आणि शेवटला सांगितलं नाही उभा राहणार.